प्रत्येक गोष्टीची काळजी करणाऱ्यांनी नक्की पहा हा व्हिडिओ. 1. लोकांच्या वाईट वागण्याला तुम्हीच उत्तर देत बसलात तर वेळ काय करणार? त्यामुळे थोड्या काळासाठी गप्प राहा, वेळच त्यांना योग्य उत्तर देईल. 2. आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे लोक भेटतात. काही लोक आपला फायदा घेतात तर काही लोक आधार देतात. त्या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की फायदा घेणारे डोक्यात जातात आणि आधार देणारे मनामध्ये राहतात. 3. ज्याप्रमाणे कोळशाला कितीही वेळ तुम्ही दुधामध्ये बुडवून ठेवले तरी देखील तो पांढरा होत नाही, त्याप्रमाणेच काही लोकांबरोबर कितीही तुम्ही चांगले वागा, ते कधीही तुमची कदर करणार नाहीत. 4. आयुष्य नेहमीच पैसा, ताकद आणि संपत्ती या गोष्टींच्या आधाराने चालत नाही, तर आशीर्वाद आणि प्रार्थनेच्या आधारे चालते. 5. लोक इन्कम टॅक्सचा 1 वर्षाचा हिशोब द्यायला घाबरतात. थोडा विचार करा. देव जेव्हा पूर्ण आयुष्याचा हिशोब करेल तेव्हा तुमचे काय होईल? 6. आयुष्य जगताना एक नियम लक्षात ठेवा. कोणाबरोबर वाईट वागू नका आणि कोणी वाईट वागलं तर ते सहनही करू नका. 7. रंग लागला तर फक्त कपडे खराब होतात, पण माणसाने रंग बदलला तर भरवसा आणि भावना दोन्ही निघून जातात. 8. उगवता सूर्य आणि पळणाऱ्या घोड्याचा फोटो घरामध्ये लावून सफलता मिळत नाही, तर सफलता आणि यश मिळवण्यासाठी सूर्य उगवायच्या अगोदर उठायला लागतं आणि घोड्यासारखं पळावं लागतं. 9. घराचं अंगण छोटं असलं तरी चालेल, पण मोठं असलं पाहिजे, कारण लोक घर पाहून नाही तर मन पाहून पाहुणचार करतात. 10. माहीत नाही लोक असं का वागतात आपल्याबरोबर, पण राहतात, नातं पण ठेवतात, दुश्मनी पण करतात, कौतुक सुद्धा करतात आणि पाठीमागे नावच सुद्धा ठेवतात. 11. आयुष्यामध्ये कधी अशा माणसांबरोबर नातं तुटलं तर वाईट वाटून घेऊ नका. जी व्यक्ती त्याची चूक असतानाही चूक मान्य करत नाही आणि त्या चुकीसाठी तुम्हाला दोषी ठरवते. 12. ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांना जगभरातले सगळे ग्रंथ दिले तरीही त्यांना समजत नाही, आणि ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांना शांत राहिले तरी सगळं समजतं. 13. माणूस मोठा विचित्र आहे. त्याला घरापासून मंदिरापर्यंत जायला सुद्धा वेळ मिळत नाही, पण इच्छा अशी ठेवतो की त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा. 14. मोठ्या लोकांबरोबर नातं ठेवलं तर फक्त सल्ला मिळेल, पण स्वतःच्या लेवलवाल्यांबरोबर नातं ठेवलं तर ते अर्ध्या रात्री सुद्धा तुमच्या संकटाच्या वेळी मदत करतील. 15. जीवनामध्ये तुम्हाला कोणी साथ देऊ अथवा न देऊ, तुम्ही कधीही निराश होऊ नका, कारण देव नेहमी तुमच्याबरोबर असतो आणि देवापेक्षा मोठा साथ देणारा कोणीही असू शकत नाही. 16. प्रत्येक गोष्ट महाग झाली पण काडीपेटी अजूनही 1 रुपयाला मिळते, कारण आग लावणाऱ्यांची किंमत कधीही वाढत नाही. 17. आयुष्यामध्ये कोणाबरोबर पटत नसेल तर त्याला ते सांगून मोकळं व्हावं आणि नातं संपवून टाकावं, पण नातं खराब करून किंवा खोटं बोलून नातं कधीही तोडू नये. 18. कोणी स्वतःची चालाकी दाखवतो तर कोणी स्वतःचा प्रामाणिकपणा. 19. पूर्वीच्या काळी 2 लोक भांडत असतील तर तिसरा येऊन ती भांडणं सोडवत असे, पण आजच्या काळामध्ये 2 लोक भांडत असतील तर तिसरा येऊन त्यांचा व्हिडिओ काढतो. 20. तुम्ही स्वतःला कितीही हुशार समजा, पण समोरच्याला कधीही मूर्ख समजू नका, कारण डोकं प्रत्येकाजवळ असतं. 21. जगामध्ये फक्त रुपये आणि पैसा असल्याने कोणीही श्रीमंत होत नाही, तर स्वभाव चांगला असेल आणि मन चांगलं असेल तर त्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत कोणीही नाही. 22. रडतात तेच लोक ज्यांच्या भावना खऱ्या असतात. बाकी स्वार्थी आणि मतलबी नातं ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात लाजही नसते आणि अश्रूही नसतात. 23. जगामध्ये सगळ्यांबरोबर भांडता येतं, पण आपल्या लोकांबरोबर भांडता येत नाही, कारण त्यांच्याबरोबर जिंकायचं नसतं तर जगायचं असतं. 24. जीवनामध्ये एकटे राहण्याची सुद्धा सवय लावून घ्या, कारण माहीत नाही कोण कधी कुठे साथ सोडून निघून जाईल. 25. आयुष्यामध्ये कर्म करताना खूप विचार करून केला पाहिजे, कारण कोणाची प्रार्थनाही खाली जात नाही आणि कोणाची हाय सुद्धा खाली जात नाही. 26. तुम्ही जेवढी कदर पैशांची करता तेवढी माणसांची सुद्धा करा, कारण पैसे तर परत कधीही मिळवता येतात, पण गेलेली माणसं परत कधीही
येत नाहीत. 27. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही कोणाबरोबर काहीतरी चांगली गोष्ट करता त्यावेळी तुमच्यासाठी देखील कुठे ना कुठे काहीतरी चांगले घडत असते. 28. एका गोष्टीवर नेहमी भरोसा ठेवा, देव जेव्हा दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत पहिला दरवाजा बंद करत नाही. 29. जर तुमचा कोणीही शत्रू नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या जागी सुद्धा शांत राहिले ज्या ठिकाणी बोलणे गरजेचे होते. 30. जर तुम्ही कोणाबरोबर मैत्री करू शकत नसाल तर त्याच्याबरोबर शत्रुता देखील करू नका. 31. जे लोक कधीही तुमची कदर करत नाहीत त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहिले तरी चांगले आहे. 32. आपल्या आयुष्यामध्ये 2 लोकांची खूप गरज असते, जे तुमच्यासाठी कोणाबरोबर भांडत नाहीत परंतु तरीही तुम्हाला यशापर्यंत नेऊन पोहोचवतात, आणि दुसरे ज्यांना माहीत असतं की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात तरीही ते तुमची साथ कधीही सोडत नाहीत. 33. नशिबान लोक थोडे जरी त्यांच्या आयुष्यात काही वाईट घडले तरी देवाला नाव ठेवतात, आणि नेहमी अडचणीत असलेली लोक त्यांच्या आयुष्यात थोडे जरी चांगले झाले तरी देवाची आठवण काढून देवाचे आभार मानतात. 34. तुम्ही नेहमी तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्याच्यासाठीच प्रयत्न करता, परंतु देव जे तुमच्यासाठी चांगले आहे ते तुम्हाला देतो. तुम्ही अशी गोष्ट करा जी देवाला पाहिजे, मग पहा तुमच्या मनासारखी होईल. 35. जर तुम्ही शिक्षणाच्या आधी संस्कार, व्यापार करण्याच्या आधी व्यवहार आणि देवाच्या आधी आईवडिलांना ओळखले तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतीही अडचण येणार नाही. 36. तुम्ही तुमच्या स्वतःवर भरोसा ठेवला तर ती तुमची ताकद बनते, आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवून चाललात तर ती तुमची कमजोरी बनते. 37. प्रेम आणि नशीब हे कधीही एकमेकांबरोबर चालत नाही, कारण जे नशिबात असते ते आपल्याला आवडत नाही आणि जे नशिबात नसते ते आपल्याला पाहिजे असते. 38. ज्याने धोका दिला त्याला एक वेळ माफ करून चांगलं बना, पण दुसऱ्यांदा अशा व्यक्तीवर भरोसा ठेवून मूर्ख बनू नका. 39. चांगल्या लोकांची देव परीक्षा घेतात परंतु त्यांची साथ कधीही सोडत नाही, नेहमी त्यांच्याबरोबर असतात. पण वाईट लोकांना देव खूप काही देतात परंतु अडचणीच्या वेळी त्यांची साथ कधीही देत नाही. 40. तुम्ही कोणतीच गोष्ट घेऊन आलेले नाही आणि कोणतीच गोष्ट तुम्ही घेऊन जात नाही, पण जे काय आहे ते तुम्ही इथेच कमावले आणि इथेच सोडून जाणार आहे. 41. तुम्ही कितीही चांगले वागले तरी लोक कधीही लक्षात ठेवत नाहीत, परंतु तुमच्याकडून एक चूक झाली तरी लोक लगेच नावं ठेवायला तयार असतात. 42. वाईट असा एक गुण असतो की ते कधीही हरत नाही, तुमच्या मागे लागलेले असते, आणि चांगल्यामध्ये एक गुण असतो की ते कधीही तुम्हाला हरू देत नाही. 43. अर्जुनाने 10 लाख सैनिकांचा त्याग करून श्रीकृष्णाला युद्धासाठी बरोबर घेतले, हे विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे. 44. जेव्हा आपण परिस्थितीला घाबरतो तेव्हा परिस्थिती अडचणी तयार करते, आणि जेव्हा आपले मन स्थिर असेल आणि आपण घाबरत नाही तेव्हा परिस्थितीला एक आव्हान म्हणून स्वीकारतो, आणि जेव्हा आपले मन खूप मजबूत असते तेव्हा परिस्थितीकडे आपण एक संधी म्हणून पाहतो. 45. जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो, छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागते, तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय यांचं काही काम होत नाही. असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. 46. भूतकाळात काय चुका घडल्या याचा विचार करून भविष्यात काय होणार आहे त्याची चिंता कधीही करू नका. वर्तमान चांगला कसा करता येईल यासाठी प्रयत्न करा. 47. स्वार्थ मनात ठेवून कोणतेही नाते बनवण्याचा कधीही प्रयत्न केला तरी ते नातं कधीच टिकत नाही, आणि मनापासून आणि प्रेमाने बनवलेली नाती हे कोणी कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ते तुटत नाही. 48. कोणतीही किमती वस्तू खाली पडली तर ती उचलण्यासाठी खाली वाकावेच लागते. आई वडिलांचा आशीर्वाद आहे हा त्यापैकीच एक आहे. 49. तुम्ही जसा विचार करता तसे तुमच्या आयुष्यामध्ये घडत असते. तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं, तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईट होतं, त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा. 50.
प्रत्येक माणसामध्ये स्वतःचा एक नेतृत्व गुण असतो आणि एक कमजोरी सुद्धा असते. जसे की मासे जंगलात नाही पळू शकत आणि सिंह पाण्यात नाही राहू शकत. म्हणून कोणालाच कमी न समजता प्रत्येकाच्या गुणांची कदर केली पाहिजे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.